श्रीयुत दिलदारराव रविग्रहाचा अहमद, जन्मतारीख 1-10-19 आणि 28 अशी असते. जन्मराशीची आद्याक्षर मा, मी, मू, मे, मघा नक्षत्र, मो, टा, टी, टू पूर्वा नक्षत्र, टे उत्तर नक्षत्र अशी असतात. जय जय. आपला वळवदार चेहरा, हलत डुलत चालण्याची सवय, मान तिरकस करून बोलण्याची शिल्लक, या सर्व गोष्टी पाहून आपण नावाप्रमाणे दिलदार आहात यात शंकाच नाही. आपल्या अंगात एक विशिष्टपणाचा मोठेपणा आहे. आपण माणुसकीने वागणारे, आल्या गेल्याचे योग्य परामर्श घेणारे, स्नेहभावाने वागणारे, शत्रूशी सुद्धा मोकळेपणाने वागणारे असे आपण उमेद गृहस्थात. आपला दिलदार नुसता पोकळ नसून त्याच्या जोडीला आपली कर्तबगारी, चिकाटी, दृढनिश्चय, महत्त्वाकांक्षा हे सुद्धा गुण आहेत, हे आम्ही जाणतो. दुसऱ्याने आपल्यावर सत्ता गाजवे हे तुम्हाला मुळीच सहन होत नाही. आपण नोकरीत असा, अगर धंद्यात असा, काही वर्षांनी आपण उच्च दर्जाला जात आहे निश्चित. दुसऱ्याने आपली हाजी करावी असे मनातून वाटत असते. आपल्याला राग लवकर येतो, परंतु तो फार वेळ टिकत नाही. आपण मनाचे उदार असल्यामुळे एकदा एखाद्याला मित्र म्हटल्यावर तुम्ही त्याला शेवटपर्यंत उत्तर देत नाही. आपण हॉटेलमध्ये बसलेला असाल तर बाहेरून जात असलेल्या मित्राला मुद्दाम हाक मारून एक कप चहाची, सिगरेटची ऑर्डर देत असता. इतके तुम्ही मित्रांप्रमाणे भुकलेले असतात. आपला दिलेला स्वभावामुळे आपल्याला नोकर लोक किंवा मित्रमंडळी केव्हा केव्हा दगाबाज मिळते. याचे कारण तेच, आपल्या अंगात 1-2 दोष आहेत. ते कधी आपण इतके स्वार्थात होता की एखाद्या बरेचसे बळकावून ते आपले हक्काचे आहे असे ते बरं सांगतात. तसेच आपण फार खर्चिक असल्यामुळे आपल्या अधूनमधून वारवाड्याचे घर शोधावे लागते. ते त्यामुळे जुगार, रेसची सट्टा इत्यादी ताबडतोब श्रीमंत होण्याचे मार्ग आपण नेहमी हाताळता. आपण थोडेसे गर्विष्ठ असल्यामुळे आपल्याला गुप्त शत्रू असतात, परंतु याचे मोठे तुम्ही फिकर कुठे करता. आपल्या नीच हलकट कृत्याच्या मनापासून तिटकारा असतो. आपल्या कटीशूळची प्रबळ बाधा असते, परंतु तो आपण ओढक्यात ठेवू शकता. हे विषय आपण सर्व गोष्टी लक्षपूर्वक करण्याची सवय असल्यामुळे कुठलीही गोष्ट चटकन लक्षात येते. आपल्याला माणसासंबंधी किंवा गोष्टीविषयी पहिल्या तडक्यात तुमच्या मनात जो ग्रह होतो तोच बहुधा कायम ठरतो. खोबेदारपणे बोलून एखाद्याला गार करण्याची कला आपण उत्तम साधले. एकंदरीत आपण मनाचे मोकळे, सत्तेचे चाहते व स्वभावाने दिलदार आहात हे तुमचे कट्टर शत्रू सुद्धा कबूल करील. मग बाकीचे काय कथा. आपल्याला वाईट वाटते ते इतकेच की इतरांवर आपण अंतःकरणापासून प्रेम करत असता ते लोक तुमची मुळीच कदर करत नाहीत. म्हणून नोकरधंदे, महसूल खाते, प्राप्तिकर खाते, सेक्रेटरिएट, अर्थ खाते यामध्ये नोकरी मिळते. तसेच सरकारी कंत्राट, जवारीच्या धंदे, तेलाचे रंग, कपड्याचे रंग, गिलीट व सोन्याचे चांदीचे धंदे इत्यादी धंदे करतात. आजार, हृदयाचे विकार, रक्तदाबाचा विकार, पित्त, मस्तक, तोंड, डोळे, पाठीचा कणा यांचे विकार, पायात कळ दाखवण्याचे विकार होतात. घडामोडीचे काळ, तारीख 21 मार्च ते 20 एप्रिल व तारीख 21 जुलै ते 20 ऑगस्ट. चौथं, सौख्यदायक वर्ष 1-10-19-28, 35, 36, 37, 40, 42, 45, 46, 48, 55, 64 व 73. दुःखदायक वर्ष 6-8-15, 17, 24, 26, 33, 44, 51, 53, 60, 62, 69 व 71. भाग्योदयाचा काळ, वय वर्ष 19 ते 28 या दरम्यान. शुभवार रविवार, सोमवार व गुरुवार. अशुभ वार शनिवार. शुभ रंग पिवळा, नारंगी व हिरवा. शुभ रत्न माणिक, पुष्कराज, याकूत, जांभळा रंगाचा खडा व सारडी निकसा. दिशा पूर्व दिशेकडून फायदा होतो. हस्ताक्षर अक्षर ठळक, मोठे व सुवाच्य असून सारख्या अंतरावर लिहिलेले असतात. तीळ, मस्तक, कपाळ, हृदय व पाठ यापैकी कुठेतरी तीळ असतो. उपासना, कुठलेही संकट आल्यास सर्वांची उपासना करावी. एक वेळ जेवून रविवारी उपोषण करावे. सूर्याला निळ्या रंगाचे फूल वाहणे.